एमपीएससीच्या परीक्षेत एक चुकीच्या वाक्यांवर आधारित एक प्रश्न विचारलेला आहे. आता प्रश्न काय बघा, एका संख्येला ऍक्च्युली 7ने गुणून 5ने भागायचं होतं, परंतु त्याऐवजी काय केलं, चुकून 5ने गुणलं आणि 7ने भागलं, त्याच्यामुळे उत्तर 25 आलं. तर खरे उत्तर काय असायला पाहिजे होतं. आता बघा ही लाईन बघा, काय केलं ऍक्च्युली, त्याऐवजी चुकून 5ने गुणून 7ने भाग दिला त्या संख्येला, तेव्हा उत्तर 25 आलं. आता ती संख्या काय करतो, ती संख्या मी x म्हणतो. आणि काय केलंय चुकून आधी बघूया. चुकून काय केलंय, 5ने गुणलंय म्हणजे गुणिले 5 आणि भागले कितीने, 7ने, तर भागिले 7. आणि उत्तर किती आलं बघा, तिथे दिलंय उत्तर आलंय 25. मग मला सांगा याच्यावरून x मिळेल की नाही. x म्हणजे ती संख्या. आता बघा x बरोबर 25 पुढे आहेच, हा जो 5/7 आहे तिकडे गेल्यावर 7/5 होणार, म्हणजे 7 जो छेदामध्ये आहे तो अंशामध्ये जाणार, 5 जो अंशामध्ये आहे तो छेदामध्ये जाणार. बघा इथे 5 एके 5, 5 5 25, 7 5 उत्तर येणार 35. आता मुलं काय करतात, पुढचा प्रश्न बघत नाहीत, डायरेक्ट ऑप्शन 1 मार्क करून टाकतात. चुकीचं आहे. हा अर्धवट मी सोडवलाय. एक्सचं उत्तर 35 आलं, याचा अर्थ ती संख्या 35 आहे. म्हटलं, विचारलं काय त्यांनी, त्या संख्येला 7ने गुणून 5ने भागायचं होतं, मग खरं उत्तर आलं असतं. मग आता याच संख्येला बघा, याच 35ला ऍक्च्युली 7ने गुणायचं होतं आणि 5ने भागायचं होतं, मग खरं उत्तर आलं असतं. तेच आपल्याला विचारलंय. बघा आता 5 एके 5, 5 7 35, 7 7 49. 49 हे ऍक्च्युअल उत्तर आहे, जे आहे ऑप्शन क्रमांक 3. म्हणून प्रश्न नीट वाचा, काय विचारले ते पहा. आपण घाईमध्ये उत्तर चुकू शकतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.